देवेंद्र फडणवीसांबद्दल मी काही बोलायचं सोडून दिलं, कारण काही म्हटलं तरी त्याचा बोबाटा होतो. मी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता खाफाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार. सज्जन को क्या तकलीफ है भाई? आता मी उद्धव ठाकरेला नपुंसक म्हटलं तर बोबाटा होणार, बायला म्हटलं तर बोबाटा होणार. जो जेवण चमच्यानी घेतो काय दातानी फावडा मारतो. सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी, योजना मात्र कागदावरी. शासन होता आजारी आणि ह्याचा मुलगा नाचायचा संध्याकाळी डिनोच्या घरी. पण तुम्ही माझा बाप चोरून, म्हणजे तुम्हाला चोराला बाप सुद्धा माझा लागतो. अरे स्वतःच्या वडिलांना तू आणि तुझं कुटुंबीय काय काय म्हणायचा, म्हातारा, कुत्रा, हे सगळे हे उद्धव ठाकरे त्याचं कुटुंब बाळासाहेबांना नावं ठेवायची. बघ तो म्हातारा जेवला काय. सांगू काय महाराष्ट्राला, आता वडिलांचं फार प्रेम आलंय. बाळासाहेब जे रुद्राक्ष जे माल घालायचे ते रुद्राक्ष माल यांनी फेकून टाकले कचऱ्याच्या डब्यामध्ये कुठेतरी. अरे टरबुजाच्या झाडाला सुद्धा पाणी लागतं. ते हड्डीचं दुकानच आहे. सडलेलं वांग कसं असतं असं वाकडं झालेलं, तेच उद्धव ठाकरे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोलले तर मी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेचे कपडे काय ठेवणार नाही. टरा 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 फाडीन. त्यांनी एक भारतीय जनता पक्षाच्या माझ्या प्रमुख नेत्यावर बोलला तर अर्धा तासात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचे सगळे कपडे फाडण्याचं काम मी करणार. नहीं बेटा, ये ठीक नहीं है.